अहो तुम्हाला कुठली लावणी ऐकायची आहे? सॉरी माफ करा मला मी नकळत बोलून गेले. बरं कोणती लावणी ऐकायची आहे तुम्हाला? बसा बसा. जराशी पिकली ओझ्यानं वाकली आहे मी अवघड झाडाची ग बाई मी लाडाची ग काय म्हणता किरण बाई लाडाची ग बाई लाडाची
बाई माई लाडाची किरण बाबू अहो काय म्हणत होते तुमचे मित्र तुमच्या कानामध्ये? काय नाही तो म्हणे मस्त चिकना माल पटवलास खरं तेच बोलत आहे. काय लागते काय ते म्हणतात ना की स्त्रिया सुंदर दिसतात ते काही खोटं नाही बरं का. म्हणूनच तर एका मेन की नाही विश्वमित्रासारख्या एका साधूची तपश्चर्या भंग केली. तुम्हाला पुरुषांच्या जिभेला हाड वगैरे आहे की नाही? काही पण. अच्छा चल येऊन मी काय म्हणते किरण बाबू तुमच्या मित्राचे नाव काय आणि राहतात कुठे? त्याचं नाव पंकज आहे आणि तो आपल्याच गावामध्ये. तुमचे मित्र पूर्वीपासून याच गावात राहतात का? हो जेव्हापासून त्याची माझी ओळख झाली तेव्हापासून तो याच गावात. त्यांना आपलं नाव तुम्हाला मुन्नाच सांगितलं का? अगं पंकज नाव आहे त्याचं. हो पंकज नसून मुन्ना सांगितलं का? काय मला काही कळत नाही तुझं. त्याचं नाव पंकज नसून मुन्ना आहे. हो अरे तू कशावर बोलतोस? कारण जिथे ही घटना घडली त्याच कॉलेजमध्ये मी शिकत होते. मुन्नाच्या जीवनात घडलेली घटना महाभयानक आहे किरण बाबू. शिक्षण झालं? हो माझे शिक्षण BA BEd झाले आहे. कमाल एवढं सारं शिक्षण घेतलंच आणि शेवटी या लावणी घडायचं काय करू किरण बाबू या जमान्यात पैशाशिवाय नोकरी मिळते का कुणाला? आणि त्यात माझ्या वडिलांचं ऑपरेशन करायचं आहे. काय झालं तुझ्या माझ्या वडिलांना बोलते बी आहे म्हणूनच मी लावणी करते आणि मिळालेल्या पैशाने त्यांचे उपचार करायचे. सॉरी नाही दिनाकरण तुझी चौकशी केली. मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. पण काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत. आपण दोघांनी मिळून उपचार करायचा ठीक आहे? किरण बाबू तुम्ही एवढं कशाला करता माझ्यासाठी? का नाही करणार आपलं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि प्रेमासाठी वाटेल ते करावं लागतं समज. चल ठीक आहे येऊन काळजी कर. मला नाटकाच्या तालीमला पण या तुम्ही काय किरण बाबू